नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर आता पुन्हा एकदा मी आलेलो आहे कर्जतमध्ये आणि कर्जतमधलं एक असं प्रायव्हेट फार्म हाऊस घेऊन आलेलो आहे जे 15 ते 20 जणांच्या ग्रुपसाठी एकदम सॉर्टेड असणार आहे। इथे 2 रूम्स आहेत, त्यासोबतच एक डॉर्मिटरी रूम सुद्धा आहे। तर मग तुमचा मोठा ग्रुप असेल, फॅमिली ग्रुप असेल, फ्रेंड्स ग्रुप असेल, त्यांच्यासाठी एकदम सॉर्टेड म्हणजे एकदम सही फार्म हाऊस आहे। बिकॉज इकडे स्पेस सुद्धा खूप आहे, स्विमिंग पूल मोठा आहे। ही जी प्रॉपर्टी आहे ना मित्रांनो, ती आहे कर्जत रेल्वे स्टेशन पासून 17 किलोमीटर अंतरावरती आणि नेरळ रेल्वे स्टेशन पासून फक्त 14 किलोमीटर अंतरावरती। तर मग जर तुम्ही इकडे दोन्ही कुठूनही येत असाल तर मग तुम्ही साधारण अर्ध्या तासात स्टेशनवरून इकडे पोहोचू शकता। प्रायव्हेट गाडीने येत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला गुगल मॅपची लोकेशन आणि जर तुम्हाला इन्क्वायरी किंवा बुकिंग करायची असेल मग त्याचे जे डिटेल्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आणि जर तुम्हाला इकडचे पॅकेजेस जाणून घ्यायचे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। ॲक्च्युली सकाळ सकाळ मी आता हा ब्लॉग स्टार्ट केलाय, पण मी आलेलो इकडे रात्रीच आणि रात्रीचा इकडचा ॲम्बियन्स भाई जादुई आहे, एक नंबर आहे। म्हणजे लिटरली एवढी लाइटिंग केलेली आहे ना, जागोजागी लाइटिंग केलेली आहे। मागे तुम्ही पाहू शकता तिकडे कंप्लीट झाडी आहेत आणि त्या टायमिंगला म्हणजे रात्रीने तिकडे मस्त लाइटिंग केलेली आहे। तिकडे तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता, फोटो पॉइंट्स बनवलेले आहेत, खूप सुंदर आहे। आता तुम्ही ड्रोन शॉट्सद्वारे पाहतच असाल। आता सगळ्यात पहिला तर तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो। प्रॉपर्टीचं नाव आहे शारदा फार्म्स। तर मित्रांनो, हे जे फार्म हाऊस आहे ना ते आहे कर्जतमधल्या कशेळे विलेजमध्ये आणि इथूनच आहे ना कशेळेचे जे मार्केट आहे, मेन मार्केट, ते सुद्धा खूप जवळ आहे। ह्या रोडने ॲक्च्युली रात्री आम्ही आलो इथून आणि हा आपला इकडे गेट आहे। हा गेटमधून आतमध्ये एंटर केलं की इकडे असा पूर्ण हा असा वे बनवलेला आहे जो आपल्याला आपल्या फार्म हाऊसवरती घेऊन जातो। ही जी इथे ग्रीनरी आहे ना जबरदस्त आहे आणि तिथे सुद्धा बरीच झाडं वगैरे लावलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण अशी झाडांची शेड राहते। आणि बघा असं काहीसं इथे एंट्री केलेली आहे। इथे मस्त रात्रीच्या लाइटिंग वगैरे लावल्या होत्या आणि मस्त वाटतो व्ह्यू रात्रीचा ॲक्च्युली। तर तुम्हाला मी तिकडे दाखवतो आपल्या ज्या रूम्स वगैरे आहेत। तर इकडे 2 रूम्स आहेत, वरती आपली डॉर्मिटरी आहे आणि ह्या बाजूला इकडे ह्या बाजूला आहे आपला डायनिंग एरिया। स्विमिंग पूलचा जो एरिया आहे तो ह्या बाजूला आहे। रूम्स वगैरे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो, पण त्याच्या आधी बाहेरचा एरिया दाखवून देतो। साधारण 4.5 फूट वगैरे स्विमिंग पूल असेल, 4.5-5। आणि ह्या बाजूला चेंजिंग रूम्स दिलेले आहेत एक्स्ट्रा, जसं मी म्हणत होतो। बॉस झाडं बघा केवढी आहेत, मस्त। म्हणजे तुम्हाला ड्रोन शॉटमधून दिसेल ॲक्च्युली की केवढं मस्त आहे। आणि मेन आहे ना इथे अशी कंप्लीट शेड राहते, म्हणजे तुम्ही मे महिन्यात वगैरे जरी याल ना तर इकडे निवांत बसू शकता झाडांच्या सावलीमध्ये। आणि ह्या बाजूला आहे ना इकडे हा ग्राउंड बनवलेला आहे। सो इकडे तुम्ही व्हॉलीबॉल झालं, बॅडमिंटन झालं, क्रिकेट वगैरे, बॉक्स क्रिकेट खेळायला सुद्धा बघा मस्त आहे। रिलॅक्स करायला इकडे खॉट आहे, सोबतच इकडे तुम्हाला झुला वगैरे दिलेला आहे, स्विंग। सो तुम्ही इथे सुद्धा रिलॅक्स करू शकता। आणि ही जी लाईट केली आहे ना रात्रीची, इथे स्टार बनवला आहे, ते पण जबरदस्त वाटतं। आणि इकडे तुम्ही रील्स वगैरे पण शूट करू शकता। आपला नाश्ता लागेल सगळ्यात पहिला, तर नाश्ता करूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला रूम्सची टूर वगैरे करून देतो। बुर्जी पाव सुद्धा आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला मिसळ पाव सुद्धा ऑप्शन दिलेला आहे। आणि जर तुम्हाला कांदे पोहे वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इकडे प्रिपेअर करून दिले जातील। तर इकडे मित्रांनो हे बघा क्रिकेट सुद्धा खेळू शकता, ग्राउंडच ग्राउंड आहे खूप मोठा, सोबतच इकडे नेट लावलेलं आहे, तिकडे तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता। त्याच्यासोबतच इथे बरेच इंडोर गेम्स आहेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवतो, पण आता मी जरा वेळ क्रिकेट खेळतो। अरे इकडे आता आम्ही लोक 3 पत्ती खेळत होतो आणि इकडे कसिनो सुद्धा गेम आहे जो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वगैरे खेळू शकता। तर पहिल्यांदा फार्म हाऊसवरती ॲक्च्युली मी हा गेम बघतोय। चलो ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवल्यात, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, एव्हरीथिंग। आता फक्त राहिले ते म्हणजे मेन गोष्ट म्हणजे रूम्स दाखवायचे। तर रूमसाठी बरीच लोक थांबले असतील, त्याआधी दाखवतो। रूम्सच्या बाहेरच तुम्हाला फ्रीजची सुद्धा सोय केलेली आहे। सो इन केस तुमचे काही कोल्ड ड्रिंक्स किंवा काही पण असेल तुम्हाला हा प्रायव्हेटली कस्टमरसाठी देण्यात आलेला आहे। सोबतच साऊंड सिस्टम सुद्धा तुम्हाला इकडे देण्यात आलेली आहे। इकडे आपल्या 2 रूम्स आहेत आणि डॉर्मिटरी जी आहे ती वरती आहे। तर क्विक तुम्हाला एक टूर करून देतो। तर सगळ्यात पहिली जी रूम आहे ना ती डबल बेडवाली रूम आहे। तर ह्यामध्ये मस्त हा एक थोडा फील केला आहे, लाईट वगैरे अशा लावलेल्या आहे, त्याच्यामुळे एक लुक छान येतो। सोबतच इथे मिरर वगैरे दिलेला आहे आणि त्या बाजूला तिकडे आहे वॉशरूम।
रूममध्ये तुम्हाला प्रत्येक रूममध्ये AC देण्यात आलेला आहे. सेकंड रूम त्याच्या बाजूला आहे, तो लगेच पाहून घेऊया. इकडे हा आहे आता सेकंड रूम. तर सेकंड रूम जो आहे तो सिंगल बेड दिलेला आहे. म्हणजे एक कपल असेल किंवा स्मॉल फॅमिली असेल किंवा 4 जणांचा वगैरे ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रूम आहे. तुम्हाला मॅट्रेस वगैरे देऊन इकडे तुम्ही 3 ते 4 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकता. आणि ज्या बेसिक गोष्टी असतात जसं की हे गुड नाईट वगैरे, मग नंतर बऱ्याच गोष्टी आहेत. मिरर वगैरे तुम्हाला दिलेले आहे. जसं मी सांगितलं AC रूम्स आहेत, AC इथे दिलेला आहे आणि एकदम कम्फर्टेबल रूम आहे. बॅचलरवाला बॉईजचा वगैरे ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी स्पेशली डॉर्मिटरी सुद्धा इकडे देण्यात आलेली आहे. सेम रूम्स तुम्ही बघू शकता, नीट अँड क्लीन आहे. इथे मिरर वगैरे दिलेले आहेत, बेसिक गोष्टी आहेत. AC दिलेला आहे. आरामात 8 ते 10 जण बेडवरती झोपू शकतात. आणि सोबतच इथे सुद्धा स्पेस आहे, एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिल्या तर ह्या रूममध्ये 12 ते 15 लोक पण झोपू शकतात. इतकी रूम मोठी आहे ही. इथे सुद्धा तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे आणि हा थोडा वॉशरूम मोठा आहे. हा बघा, जी मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ना ती पकडा 25 ते 26 लोकांची आहे. एवढा मोठा ग्रुप इथे इझिली अकॉमोडेट होऊ शकतो. पण इकडे जर तुम्हाला प्रायव्हेट बुकिंग पाहिजे ना तर मित्रांनो मिनिमम 15 जणांचा ग्रुप तरी पाहिजेच पाहिजे, तर जाऊन तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रायव्हेटली भेटेल. अदरवाईज 12 जणांचा वगैरे असेल तर तुम्ही चार्जेस वगैरे थोडे तुम्हाला वाढवून दिले जातील, पण तुम्हाला प्रायव्हेट भेटून जाईल. आपला इथे लंच रेडी आहे. आता व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला भेटून जाईल. रात्रीच्या वेळेला आम्ही ऑलरेडी बिर्याणी इथं सांगितलीच होती, पण या वेळेला व्हेज आणि नॉनव्हेज अशी 2 प्रकारच्या थाळ्या आहेत. व्हेजमध्ये 2 प्रकारच्या भाज्या आहेत, डाळ आहे, चपाती भाकरी दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे, पापड, त्यासोबतच सॅलड वगैरे असणार आणि राईस. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन रस्सा, चिकन सुक्का, भाकरी, पापड आणि राईस. ह्या पद्धतीचं तुम्हाला जेवण इकडे फार्म हाऊसवरती भेटणार आहे. तुम्हाला इकडे जर स्टार्टर्स वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इन हाऊस किचनमधूनच प्रिपेअर करून दिले जाणार आहे. तुम्हाला बाहेरून ऑर्डर करायची पण गरज नाही पडणार. तर आता स्टार्टर्समध्ये मी तुम्हाला दाखवतो. इकडे आहे चना गार्लिक आणि त्यासोबतच चिकन कोळीवाडा. तर चिकन लॉलीपॉप वगैरे सुद्धा तुम्हाला, चिकन चिली, अशा पण काही स्टार्टर्स सांगायचे असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो इकडे तुम्हाला कंप्लीट विलाची टूर मी तुम्हाला दिलेली आहे. आणि इकडे आता जस्ट आमचा लंच सुद्धा झाला, काल डिनर सुद्धा झाला आहे. फूड क्वालिटी मस्त आहे इकडची. मित्रांनो मी तुम्हाला इकडचं सगळं पॅकेज वगैरे या गोष्टी एक्सप्लेन करतो. तुम्हाला वीकडेजला बुकिंग करायची असेल तर मग त्याचं जे पॅकेज आहे ते 1800 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आणि त्यासोबतच जर तुम्हाला विकेंडला इकडे बुकिंग करायची आहे 23 आवर्ससाठी तर त्याचे चार्जेस आहेत 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. तर तुम्हाला स्टे असणार आहे, ओव्हरनाईट स्टे असणार आहे 23 आवर्ससाठी. त्याच्यानंतर लंच, डिनर, इव्हनिंग टी आणि त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असणार आहेत. बुकिंग आणि इन्क्वायरीसाठी कॉन्टॅक्ट नंबर सोबतच बऱ्याच सारे डिटेल्स ह्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर हा व्हिडिओ मी आता इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत मित्रांनो राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.